श्री स्वामी समर्थ. आपल्या संस्कृतीत पुत्र शब्दाचा अर्थ आहे पुन्ह. नावाच्या नकारातून जो तारतो तो पुत्र. प्रत्येक विवाहित जोडप्याचे स्वप्न असते की त्यांच्या घरात एक गोंडस बाळ खेळावे, जो त्यांच्या कुळाचा विस्तार करेल आणि नाव उज्ज्वल करेल. अनेकदा आपल्या मनात प्रश्न येतो की मुलगा किंवा मुलगी होणे हे केवळ नशिबावर अवलंबून असते का, की आपल्या प्राचीन शास्त्रामध्ये यावर काही उपाय दिले आहेत. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण महर्षी वाग्भट, आयुर्वेद आणि प्राचीन ज्योतिषशास्त्राच्या आधारे पाहणार आहोत की पुत्ररत्न प्राप्त करण्यासाठी कोणत्या दिवशी संबंध ठेवणे शुभ असते. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी मी तुम्हाला स्वामी समर्थांची एक अशी अचूक सांगणार आहे जी तुमच्या आयुष्यात आनंदाची बातमी घेऊन येईल. तर आपण जाणून घेऊया सखोल गोष्टी. विषयात खोलवर जाण्यापूर्वी आपण थोडक्यात विज्ञान समजून घेऊया. विज्ञानानुसार पुरुषांमध्ये एक्स आणि वाय गुणसूत्रे म्हणजे क्रोमोसोम्स असतात, तर स्त्रियांमध्ये केवळ एक्स गुणसूत्रे असतात. जेव्हा पुरुषाचे वाय गुणसूत्र स्त्रीच्या एक्स गुणसूत्राशी मिळते तेव्हा पुत्ररत्न प्राप्त होतो. आपल्या ऋषीमुनींना हे ज्ञान हजारो वर्षापूर्वीच होते. त्यांनी ते वेगळ्या भाषेत मांडले. आयुर्वेदशास्त्र आणि मनुस्मृती सारख्या ग्रंथांमध्ये गर्भधारणेसाठी ऋतुमती काळ अत्यंत महत्त्वाचा मानला आहे. मासिक पाळीच्या पहिल्या दिवसापासून 16 दिवसांचा काळ हा ऋतुकाळ असतो. मासिक पाळीचे पहिले 4 दिवस पूर्णपणे वर्ज्य करावेत. या काळात गर्भधारणा झाल्यास आपल्या अपत्यावर आणि त्याच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. 5वी रात्र देखील मध्यम मानली जाते. शास्त्रानुसार पाळीच्या दिवसापासून मोजल्यास 6व्या, 8व्या, 10व्या, 12व्या, 14व्या आणि 16व्या दिवशी रात्री संबंध ठेवल्यास पुत्ररत्न प्राप्त होण्याची शक्यता 90% असते. याला शुक्र प्राधान्य काळ असे म्हणले जाते. तर विषम रात्री संबंध ठेवल्यास कन्या प्राप्त होते. पाळीच्या 5व्या, 7व्या, 9व्या, 11व्या, 13व्या आणि 15व्या रात्री गर्भधारणा झाल्यास कन्यारत्न प्राप्त होते. जर तुम्हाला पुत्र हवा असेल तर तुम्ही समरात्रींची निवड करणे अत्यंत फलदायी ठरते. केवळ दिवसच नाही तर वेळ आणि तिथीसुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. चतुर्थी, षष्ठी, अष्टमी, दशमी आणि द्वादशी या तिथी पुत्रप्राप्तीसाठी उत्तम आहेत. अमावस्या, पौर्णिमा, एकादशी आणि ग्रहण काळात संबंध ठेवू नयेत. हे दिवस आध्यात्मिक ऊर्जेचे असतात, शारीरिक भोगाचे नाहीत. रात्रीचा 2रा आणि 3रा प्रहर म्हणजे साधारण रात्री 10 ते पहाटे 3च्या दरम्यान गर्भधारणेसाठी सर्वात शुद्ध आणि सात्विक मानला जातो. स्वामींचे भक्त म्हणून आपण हे जाणतो की जैसा अन्न वैसा मन. पुत्रप्राप्तीसाठी पती पत्नी दोघांचा आहार सात्विक असणे गरजेचे आहे. पुरुषांनी दूध, तूप, गोड पदार्थांचे सेवन करावे, ज्यामुळे वाय गुणसूत्रे बलवान होतात. स्त्रियांनी आंबट आणि तिखट पदार्थ कमी करून थंड आणि पौष्टिक आहार घ्यावा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे संबंधाच्या वेळी पती पत्नीचे मन प्रसन्न असावे. मनात भीती, राग किंवा चिंता असेल तर त्याचा परिणाम बाळाच्या गुणसूत्रावर होतो. आता वळूया आपण सर्वात महत्त्वाच्या भागाकडे. शास्त्राची जोड असली तरी स्वामींची कृपा असल्याशिवाय काही शक्य नाही. ज्यांना पुत्र हवा आहे त्यांनी खालील सेवा मनोभावे करावी. रोज सकाळी अंघोळ झाल्यावर बाळकृष्णाच्या किंवा स्वामी समर्थांच्या फोटोसमोर बसून ओम देवकीसूत गोविंद वासुदेव जगतपये या मंत्राचा 108 वेळेला जप करावा. श्री स्वामी समर्थ मंत्राचा किमान 11 वेळेला माळा रोज जपा. शक्य असल्यास पतीपत्नीने गुरुवारी औदुंबर वृक्षाला 11 प्रदक्षिणा घालाव्यात. अक्कलकोटला जाऊन स्वामींच्या चरणी पुत्रप्राप्तीचा नवस बोला आणि स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा. भक्त हो, मुलगा असो वा मुलगी, ते स्वामींनी दिलेलं देणं आहे. मुलगी ही लक्ष्मी असते तर मुलगा कुळाचा दिवा. आपण फक्त शास्त्रोक्त पद्धतीनं प्रयत्न करू शकतो. फळ देणारे अक्कलकोटचे स्वामीच आहेत. तुमची श्रद्धा प्रबळ असेल तर स्वामी तुमच्या घरात नक्कीच पाळणा हलवतील. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? तुमच्या मनात काही शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून कोणाचे तरी स्वप्न पूर्ण होईल. बोला श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.